जय ज्योती जय सावित्री। 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे। त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले, ते आजही उपयुक्त आहेत। मी आरती अंकुश लोखंडे, माणिकवाडा, यवतमाळ आपणासमोर सादर करते महात्मा फुले यांची अखंड काव्यरचना। ऐका। अखंड। जगा माझी धर्म अगणित होती, जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी। जगा माझी धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी। रेडे धरणारे प्राणासमुखती, रेडे धरणारे प्राणासमुखती, कित्येक म्हणती स्वर्गी गेले, कित्येक म्हणती स्वर्गी गेले। कोणी म्हणे सर्व मार्टर झाले, जन्नतीस गेले कोणी म्हणे, कोणी म्हणे सर्व मार्टर झाले, जन्नतीस गेले कोणी म्हणे। सद्विवेकाविन सर्व भांबावले, सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे। सद्विवेकाविन सर्व भांबावले, रक्तपाती झाले ज्योती म्हणे। या ओळींचा अर्थ सांगते। या ओळींमध्ये धर्माच्या नावावर होणाऱ्या हिंसाचारावर तीव्र टीका केलेली आहे। जगात अनेक धर्म आहे, धर्माच्या नावावर अनेक लोक एकमेकांशी भांडतात, लढाया करतात, जणू काही रेड्यांच्या झुंजीसारखे। या लढायामध्ये जे लोक पुढे येतात ते अनेकदा आपले प्राण गमावतात। मग काही लोक म्हणतात की हे मरणारे लोक स्वर्गात गेले, कोणी म्हणतात शहीद झाले, तर कोणी म्हणतात जन्नत मिळवली। पण महात्मा फुले म्हणतात की हे सगळे सद्विवेक नसल्यामुळे घडते। लोक अंधश्रद्धा आणि चुकीच्या समजुतीमुळे गोंधळून जातात आणि शेवटी रक्तपात, हिंसा करतात। थोडक्यात सांगायचे झाल्यास धर्माच्या नावावर भांडण आणि हिंसा करणे चुकीचे आहे। महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त असून आपण सर्वांनी त्यांचे संदेश उपयोगात आणावे ही विनंती सावित्री शक्तीपीठ पुणे महाराष्ट्राच्या वतीने आम्ही करत आहोत। आमच्या सावित्री न्यूज इंडिया चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ असेच पाहत राहा। धन्यवाद।